आज आपण ट्रायंगल आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या संदर्भात चर्चा करू. ठीक आहे. आता साधारणपणे जो ट्रायंगल आहे, सपोज मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ केला आणि या ट्रायंगलला मी सपोज याचे 3 व्हर्टायसेस काढतो, ए, बी आणि सी. सो ओव्हरऑल त्याला किती व्हर्टायसेस आहे? 3. व्हर्टायसेस म्हणजे काय? शिरोबिंदू. ओके. त्यानंतर त्रिकोणाला जर आपण बाजू पाहिल्या, साइड्स, तर एकूण किती बाजू आहेत? 3 साइड्स आहेत. पहिली साइड कोणती आहे? ए बी. दुसरी साइड आहे बी सी आणि तिसरी साइड कोणती आहे? ए सी. बरोबर. सो त्रिकोणाच्या ज्या साइड्स आहेत, तर व्हर्टायसेस सांगितले मी तुम्हाला 3 आहे आणि ज्या 3 साइड्स आहेत. ओके. सो पहिली साइड आहे साइड ए बी, असं त्याचं आपण वाचन करू. दुसरी साइड बी या व्हर्टायसेस पासून सी पर्यंत ती असेल साइड बी सी आणि तिसरी जी साइड आहे ती आहे साइड ए सी म्हणा किंवा सी ए पण म्हणू शकता तुम्ही. अशा पद्धतीच्या त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात. त्यानंतर आपण बोलूया अँगल संदर्भात. ओके. आता अँगल म्हणजे काय? तर मराठीमध्ये आपण कोन म्हणतो आणि कोनाचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिलेत. बरोबर. अॅक्यूट अँगल असेल, लघुकोन, राईट अँगल. अँगलची मी तुम्हाला रिव्हिजन करून देतो. एक अँगल पाहिला होता आपण झिरो अँगल, म्हणजे कोणता? 0 अंश. बरोबर. त्यानंतर 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा जर लहान असेल तर त्याला काय म्हणलो होतो आपण? लघुकोन. करेक्ट. त्याला आपण म्हणू अॅक्यूट अँगल. त्यानंतर 90 अंशाचा कोन असेल तर काटकोन, तो झाला राईट अँगल. आणि 90 अंश पेक्षा मोठा जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ऑब्ट्यूस अँगल. बरोबर. तर त्याला आपण म्हणू विशाल कोन. आणि त्यापेक्षा जर कम्प्लीट 180 डिग्रीचा असेल, है ना, 180 अंशाचा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? 180 डिग्रीचा जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो स्ट्रेट अँगल. बरोबर. सो रेषीय जोडीतील कोन म्हणू आपण त्याला. तर आता तिथून पुढे जर पाहिलं तर एक प्रविशाल कोन सुद्धा आहे, 180 अंश पेक्षा मोठा आणि 360 अंशापेक्षा लहान, ज्याला आपण काय म्हणतो? प्रविशाल कोन किंवा रिफ्लेक्स अँगल. आणि पूर्ण 360 चा असेल तर त्याला आपण म्हणतो फुल अँगल किंवा कम्प्लीट अँगल, है ना. हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेलो आहोत. मात्र इथं जेव्हा आपण ट्रायंगल संदर्भात विचार करू तर ट्रायंगल मध्ये आपल्याला जो पहिला अँगल आहे तो आहे अँगल ए. कोणता आहे? अँगल ए. दुसरा आहे अँगल बी आणि तिसरा आहे अँगल सी. आता याचं जे वाचन आहे पहा, हा अँगल ए जो आहे तुम्ही अँगल एका अक्षराने सुद्धा दाखवू शकता किंवा त्या अगोदरचा आणि त्यानंतरची बाजू घेऊन सुद्धा तुम्ही सांगू शकता. जसं की बी ए सी, कसं वाचू शकता तुम्ही त्याला? बी ए सी. किंवा हाच अँगल जो आहे त्याला तुम्ही असं पण वाचू शकता, सी ए बी. त्याचा अर्थ बदलणार आहे का? सी ए बी. म्हणजे एका अँगलला आपण किती पद्धतीने वाचन केलं? 3 पद्धतीने वाचन केलं. सेम पद्धतीनं जो दुसरा अँगल असेल तो अँगल कोणता आहे? बी. त्यानंतर दुसरं वाचन कसं करता येईल बीचं? ए बी सी. कसं करता येईल? ए बी सी. और आणखीन एका पद्धतीने करता येईल बी अँगलचं वाचन कसं? सी बी ए. कसं करता येईल? सी बी ए. नंतरचा अँगल आहे अँगल सी. मग या अँगल सी चं वाचन आपल्याला करायचं आहे. मग आपण याला अँगल सी म्हणा किंवा ए सी बी. काय म्हणतात? ए सी बी. किंवा तिसऱ्या पद्धतीने कसं करता येईल बरं? बी सी ए. कसं करता येईल? बी सी ए. तर ह्या झाल्या पायाभूत गोष्टी की ट्रायंगल संदर्भात 3 गोष्टी लक्षात घ्या. व्हर्टायसेस किती आहेत? 3 शिरोबिंदू असतात. त्यानंतर
जे बाजू आहेत बरोबर, ज्याला आपण साइड्स म्हणतो, तर त्या सुद्धा किती बाजू असतात? 3 बाजू. आणि अँगल सुद्धा किती असतात? 3. आणि प्रत्येक अँगल किती पद्धतीने वाचन करता येतं आपल्याला? 3 पद्धतीनं वाचन करता येतं. आता हे शिकल्यानंतर आता आपल्याला बाजूवरून त्रिकोणाचे टाइप्स पाहायचे आहेत, है ना. सो आपला जो पुढचा टॉपिक असेल तो असेल टाइप्स ऑफ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाचे प्रकार, मात्र कशावर आधारित? बेस्ड ऑन साइड्स, म्हणजे बाजूवरून प्रकार आपल्याला बघायचे आहेत बरोबर. मग आता बाजूवरून प्रकार बघत असताना यामधला जो पहिला टाइप आपण बघणार आहे तर पहा, तो असेल इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता असेल? इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल म्हणजे काय? तर इक्विलॅटरलचा अर्थ असतो समभुज. काय अर्थ आहे त्याचा? समभुज. म्हणजे सर्व बाजू समान लांबीच्या असतील तर त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो? इक्विलॅटरल ट्रायंगल. सो आता इक्विलॅटरल ट्रायंगल आपण आकृतीद्वारे समजून घेऊ. पहा, सपोज मी इथे एक ट्रायंगल ड्रॉ करतो. या ट्रायंगलचं नाव आहे एक्स वाय झेड बरोबर. समजा एक्स वाय हा 6 सेंटीमीटरचा आहे बाजू, वाय झेड ही बाजू सुद्धा किती आहे? 6 सेंटीमीटर. आणि एक्स झेड ही बाजू सुद्धा किती आहे? 6 सेंटीमीटर आहे. सो या ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स कशा आहेत? समान, इक्वल लेंथच्या आहेत बरोबर आहे का? सो दॅट्स वाय हा जो ट्रायंगलचा टाइप असेल तर तो कोणता टाइप असेल? इक्विलॅटरल ट्रायंगल. सो डेफिनेशन कसं करता येईल आपल्याला? द ट्रायंगल whose all sides are equal in length, that triangle is known as the equilateral triangle. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला काय म्हणू आपण? समभुज त्रिकोण. त्यानंतर आणि यामध्ये तुम्ही लिहू शकता वाटल्यास. काय लिहू शकता बरं? की साइड एक्स वाय इज कॉन्ग्रंट. हे चिन्ह कोणतं आहे? कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप. कशाचे एकरूप आहे? साइड वाय झेड. आणि ती साइड कशाचे इक्वल आहे? एक्स झेड. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप आहेत. हे एकरूपतेचं चिन्ह आहे, त्याला आपण कॉन्ग्रंट साइन म्हणतो है ना. किंवा तुम्ही इक्वल लिहिलं तरी चालतं है ना. यालाच आपण कसं लिहू शकतो? पहा, लेंथ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू लेंथ ऑफ वाय झेड इज इक्वल टू लेंथ ऑफ एक्स झेड बरोबर. तर ही कंडिशन आहे. म्हणून हा ट्रायंगल कोणत्या टाइपचा ट्रायंगल आहे? इक्विलॅटरल. देन सेकंड जो टाइप आपण बघणार आहोत तर तो आहे आयसोस्केल्स. आता आयसोस्केलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? समद्विभुज त्रिकोण. काय म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण. तर एक आकृती मी तुमच्या समोर काढतो अगोदर. आकृतीवरून तुमच्या आणखी बेटर लक्षात येईल. सपोज हा ट्रायंगल आहे पी क्यू आर. यामध्ये पी क्यू जी बाजू आहे ती आहे 9 सेंटीमीटर. पी आर ची सुद्धा लेंथ आहे 9 सेंटीमीटर. आणि क्यू आर हिची जी लेंथ आहे तर ती आपण कन्सिडर करू 6 सेंटीमीटर. मग आता मला सांगा या ट्रायंगल मध्ये काय झालं बरं? की 2 बाजू आहेत पी क्यू आणि पी आर. ह्या कशा आहेत? इक्वल इन लेंथ, समान लांबीच्या आहेत. मात्र तिसरी बाजू समान लांबीची आहे का? नाही. म्हणून ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतील तर त्या त्रिकोणाला कोणता त्रिकोण म्हणायचं? समद्विभुज त्रिकोण. इंग्रजीमध्ये म्हणायचं आयसोस्केलस ट्रायंगल. आणि मग डेफिनेशन कशी करू आपण? द ट्रायंगल whose any two sides are equal in length, that triangle is known as the isosceles triangle. And so या केस मध्ये आपल्याला काय लिहिता येईल बरं? की लेंथ ऑफ PQ is equal to length of PR बरोबर. कॉन्ग्रंट दाखवायचं असेल तर काय लिहू आपण?
साइड PQ is congruent to side PR आणि दोन बाजू समान किंवा दोन बाजू एकरूप असल्यामुळे हा त्रिकोण आयसोस्केल्स अर्थातच समद्विभुज त्रिकोण आहे. त्यानंतर त्रिकोणाचा बाजूवरूनचा शेवटचा प्रकार आहे स्केलन. आता स्केलन अर्थातच याला आपण काय म्हणू, विषमभुज त्रिकोण. ओके, सो स्केलन ट्रायंगलला काय म्हणू आपण, विषमभुज त्रिकोण. जसं की आपण एक आकृती घेऊ, ही आकृती आहे समजा DEF या ट्रायंगलची. डी बाजू सपोज 9 सेंटीमीटर आहे, ही बाजू 11 सेंटीमीटर आहे आणि ही जी बाजू आहे ही किती आहे 13 सेंटीमीटर. म्हटल्यास वेगवेगळी चिन्ह करतो मी इथं दोन घालतो. तर पहा त्रिकोणाच्या तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या मापाच्या आहेत. कोणतीच बाजू कोणत्याच बाजूशी समान आहे का, नाही. म्हणून ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतील त्या त्रिकोणाला आपण काय म्हणायचं, विषमभुज त्रिकोण अर्थातच स्केलन ट्रायंगल. ओके, सो द ट्रायंगल whose all sides are not equal in length. बरोबर आहे का. सो लेंथ ऑफ ऑल साइड्स आर डिफरंट, that triangle is known as the scalar triangle. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला आणखीन एक टॉपिक बघायचा आहे, क्लासिफिकेशन किंवा टाइप्स ऑफ ट्रायंगल. आता यावेळेस जो आपण ट्रायंगलचा टाइप बघायलो हा कशावरून आहे, बेस्ड ऑन अँगल. म्हणजे कोनावरून आता आपण त्रिकोणाचे काय करायलो, टाइप्स बघायलो. सो यामध्ये पहिला जो टाइप असेल तर तो असेल पहा acute angle triangle. आता acute शब्दाचा अर्थ माहिती तुम्हाला. acute म्हणजे काय, लघु कोन. बरोबर. सपोज मी इथे एक ट्रायंगल काढतो. आता ट्रायंगल आहे LMN. आता L हा जो कोन आहे हा सपोज असेल आपण कन्सिडर करू 50 डिग्रीचा आहे, M हा 60 डिग्रीचा आहे आणि N हा किती आहे 70 डिग्री आहे. बरोबर. आता तुम्हाला माहित आहे की त्रिकोणाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर अँगल L हा कोणता अँगल आहे, लघु कोन. बरोबर. अँगल M हा सुद्धा काय आहे, लघु कोन. आणि अँगल N हा सुद्धा 90 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा सुद्धा कसा आहे, ॲक्यूट. बरोबर. मग त्रिकोणाचे तिन्ही कोन जर लघु कोन असतील अर्थातच त्यांचं माप 90 अंशापेक्षा कमी असेल तर त्या ट्रायंगलला काय म्हणायचं, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघु कोन त्रिकोण. सेकंड जो टाइप आपण पाहू तर यामध्ये तो असेल किंवा आपण राईट अँगल अगोदर घेऊ, राईट अँगल ट्रायंगल. ओके. आता हा जो काटकोन त्रिकोण आपण ज्याला म्हणू है ना, राईट अँगल म्हणजे काय, काटकोन. तर याचं वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी अगोदर आपण एक आकृती समजून घेऊ. हा ट्रायंगल आहे समजा ABC आणि यामध्ये पहा कोन A जो आहे तो सपोज आहे 40, C आहे 50 डिग्री आणि हे चिन्ह तर माहिती आहे तुम्हाला. हे चिन्ह काय डिनोट करतं की अँगल किती डिग्रीचा आहे, 90 अंशाचा म्हणजे 90 डिग्री आहे. आता या ट्रायंगलचे वैशिष्ट्य पाहिलं
तर अँगल ए 40 अंश आहे, म्हणजे हा काय आहे, लघुकोन. अँगल बी हा 90 अंशाचा आहे, म्हणजे हा कोणता अँगल आहे, राईट अँगल. ठीक आहे, थोडी टेक्निकल अडचण होती. आता आपण शिकू लागलो होतो सेकंड टाइप, ज्याला आपण काय म्हणलो होतो, राईट अँगल ट्रायंगल. करेक्ट. आता राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय पाहिलं आतापर्यंत, की आपण एक ट्रायंगल काढला होता, बरोबर. ट्रायंगलचं नाव काय होतं, ए बी सी. ए आपण किती अंशाचा घेतला होता, 40, बी 50 आणि डी जो आहे तो किती आहे, 90. आणि यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की अँगल ए 40 असल्यामुळे तो काय आहे, लघुकोन, ॲक्यूट अँगल. अँगल बी हा 90 डिग्री आहे, दॅट्स वाय तो कोणता अँगल आहे, राईट अँगल म्हणजे काटकोन. आणि अँगल सी हा सुद्धा कोणत्या टाइपचा आहे, ॲक्यूट अँगल. मग आता ज्या त्रिकोणाचा कोणताही एक कोन हा 90 अंशाचा असतो, तर डेफिनेटली त्या त्रिकोणाला आपण काय म्हणायचं, काटकोन त्रिकोण. पण काटकोन त्रिकोणामध्ये उरलेले जे दोन कोन आहेत हे कोण असतात, लघुकोन असतात, ॲक्यूट अँगल असतात, आणि त्यांची बेरीज 90 अंश असते. ही थोडी ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवायची. आणि फायनली तिसरा टाइप तो आहे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. सो हा जो आहे हा असेल विशाल कोन त्रिकोण. आणि यामध्ये जर पाहिलं आपण तर सपोज याचं नाव घेऊ आपण ई एफ जी. यामध्ये अँगल ई जो आहे हा आहे 30 अंशाचा. त्यानंतर हा अँगल घेऊ आपण 110 अंशाचा आणि हा अँगल घेऊ आपण 40 अंशाचा. ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं आपण तर अँगल ई हा किती आहे बरं, 30 डिग्री. म्हणजे हा अँगल कोणता अँगल आहे, ॲक्यूट अँगल. अँगल एफ 110 आहे, म्हणजे हा विशाल कोन झाला, ऑब्ट्यूस अँगल. आणि अँगल जी हा सुद्धा कोणता आहे, ॲक्यूट अँगल. म्हणजे तीन पैकी एक कोन हा कसा आहे, विशाल कोन आहे, उरलेले दोन कोन आहे लघु कोन. पण आपली जी व्याख्या आहे ती फक्त कोणासंदर्भात आहे, जर त्रिकोणाचा कोणताही एक कोन हा विशाल कोन असेल तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणू, विशाल कोन त्रिकोण. And that's why the triangle whose any one angle is greater than 90, that is the obtuse angle, that type of triangle is known as the obtuse angle triangle. Okay.